कोल्हापूर आणि सातारा हे दोन्ही जिल्हे मराठ्यांच्या राजधानीची ठिकाणं आहेत. दोन्ही जिल्ह्यात 50%हून अधिक मराठा समाज राहतोय. मात्र या ठिकाणी मराठा भवन नाही याची उणीव वारंवार मराठा समाजाला भासतीये. ही गरज लक्षात घेऊन मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीनं कोल्हापूर शहरातील रिव्हिजनल सर्व्हे नंबर 679-3 ही हॉकी स्टेडियम नजीकची 6 एकर जागा मराठा भवनसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसंच राज्याच्या महसूल विभागाकडे गेली 13 वर्ष सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. सकल मराठा समाजानं या ठिकाणी मराठा भवन उभारणीसाठी देणगी स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा निधीही गोळा केलाय. मात्र सत्ताधारी गटाचे आमदार अशोकराव माने यांनी याच जागेची मागणी त्यांच्या महिला औद्योगिक संस्थेसाठी केली आहे. त्यानंतर शासनानं सुमारे 100 कोटी रुपयांची ही जागा संबंधित संस्थेला देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सकल मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाल्याचं मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितलं. हा रोष आमदार अशोकराव माने यांना परवडणारा नाही. त्यामुळं आमदार माने यांनी या जागेचा अट्टाहास सोडावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात सोमवारी 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन इथं सकल मराठा समाजाची व्यापक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मुळीक यांनी दिली. या ठिकाणी 50%पेक्षा जास्त मराठा समाज बहुल असा मराठा समाजाचा यामध्ये रहिवास आहे. अशा या कोल्हापूरमध्ये छोट्या मोठ्या समाजाची सभागृह आहेत, परंतु मराठा समाजाचं सभागृह नाही आहे. यासाठी आम्ही परिपूर्ण असा प्रस्ताव राज्य शासनाकडं 2015ला पाठवलेला होता. पण या जागेच्या आम्ही घेणार म्हटल्यानंतर आम्हाला कोट्यावधी रुपयाचा निधी देण्याचं आम्हाला वचन दिलं आणि आता लाखो रुपयाचा निधी मराठा स्वराज्य भवन ट्रस्टकडे उपलब्ध आहे. अशा वेळेला अचानकपणे कोल्हापूरच्या जडणघडणीत किंवा कोल्हापूरशी ज्यांचा संपर्क नाही असे आमदार अशोकराव माने यांनी त्यांच्या संस्थेसाठी महिला संस्थेसाठी औद्योगिक जागा घेतलेली समजली. यानंतर कोल्हापूरमधील मराठा समाजाबरोबर इतरही समाजांचा इतका रोष वाढलेला आहे की हा रोष आमदार अशोकराव माने यांना परवडणार नाही आहे. कारण त्यांच्या विजयात मराठा समाजाचा पण मोठा वाटा आहे. त्यामुळे आम्ही आजच्या बैठकीद्वारे त्यांना विनंती केली की तुम्ही या जागेचा हट्टाच करू नका. या जागेशी मराठा समाजाची नाळ जोडलेली आहे आणि आपण यामध्ये आम्हाला सहकार्य करा. आणि यासाठी आम्ही सोमवारी मराठा समाजातल्या बुजुर्ग मंडळींची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, चंद्रकांत चव्हाण, विजय काकोडकर, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, उदय देसाई, संयोगिता देसाई, अवधूत पाटील, मनोज नरके, आर डी पाटील आदी उपस्थित होते.